प्राचीन काळी राजगृह नगरीत मगध नावाचा राजा राज्य करीत होता. त्यावेळी आमचा बोधिसत्व त्याच राजधानीत महाश्रेष्ठीच्या पदाला पावला होता. त्याला शंखश्रेष्ठी म्हणत असायचे. वाराणसी नगरीत त्याचा बालमित्र पिलियश्रेष्ठी नावाचा एक स्तन व्यापारी राहत असे. काही कारणाने त्या पिलियश्रेष्ठीवर मोठी आपत्ती येऊन त्याची सर्व धनदौलत बुडाली. तेव्हा तो आपल्या बायकोला बरोबर घेऊन पायी राजगृहाला आला व शंखश्रेष्ठीला भेटला. शंखश्रेष्ठीने त्याचा बहुमान केला आणि आपल्या गृही त्याची सर्व प्रकारे बरदास्त ठेविली. अशा स्थितीत वाराणसीहून येथवर चालत येण्याचे कारण काय, असा शंखश्रेष्ठीने प्रश्न केला. तेव्हा पिलिय म्हणाला, मी समूल बुडालो आहे. माझी धनदौलत माझ्या धनकोंनी घेतली. दुसरा कोणी मदतगार न राहिल्यामुळे मला तुमची आठवण झाली व माझ्या कुटुंबासह मी येथवर पायी चालत आलो. शंखश्रेष्ठी म्हणाला, तुम्ही येथवर येण्याची मेहरबानी केली, हे फार चांगले झाले. आमच्या बालमैत्रीची कसोटी पाहण्यास तुम्ही मला चांगली संधी दिली. याप्रमाणे संभाषण झाल्यावर शंखश्रेष्ठीने आपली तिजोरी उघडून आणतील द्रव्याचे बरोबर 2 भाग केले व एक भाग पिलियश्रेष्ठीला दिला. त्याचप्रमाणे आपले दासीदास, हत्ती, घोडे वगैरे सर्व मालमत्तेचे 2 विभाग करून त्यातील एक पिलियश्रेष्ठीला दिला व मोठ्या गौरवाने त्याला वाराणसीला रवाना केले. काही वर्षे लोटल्यावर शंखश्रेष्ठीवर अवदशेचा घाला आला. सर्व संपत्ती नाश पावली. राजगृहात राहण्याला देखील त्याला लाज वाटू लागली. तेव्हा अर्थातच पिलियश्रेष्ठीची त्याला आठवण झाली. आपल्या बायकोला बरोबर घेऊन पिलियश्रेष्ठीला भेटण्यासाठी तो वाराणसीला गेला. रात्री शहराबाहेरील धर्मशाळेत उतरून सकाळी शहरात प्रवेश करण्यापूर्वी तो आपल्या पत्नीला म्हणाला, भद्रे, तू माझ्या बरोबर येता येथेच राहा. तुला रस्त्यातून पायी आणल्याबद्दल पिलियश्रेष्ठी माझ्यावर फार रागावणार. पुरुष अनवाणी चालले तरी त्यांना कोणी नामवे ठेवणार नाही, परंतु तुझ्यासारख्या कुलीन स्त्रीला भर रस्त्यातून अनवाणी चालत नेले असता लोक नामवे ठेवतील. तिला ही गोष्ट पसंत पडली. शंखश्रेष्ठी एकटाच आपल्या मित्राजवळ गेला. पिलियश्रेष्ठीच्या वाड्याच्या दरवाजावर कडा पहारा होता. तेव्हा शंखश्रेष्ठीला आत जाण्याची मोकळीक नव्हती. त्याने दरवाजावरून आपण आलो आहो असा निरोप पाठविला व आपला मित्र आपणाला कडकडून आलिंगन देण्याला येईल अशी कल्पना करीत वाट पाहत उभा राहिला. परंतु पिलियाने वर यावे असा जबाब पाठविला. वर जाऊन पाहतो तो पिलिय खुशाल लोडाला टेंकून बसलेला होता. तो तेथूनच शंखश्रेष्ठीला म्हणाला, काय, कोठे आलात? आपणाला बसाव्यास आसन देखील मांडलेले नाही. हे पाहून शंखश्रेष्ठीला अत्यंत विस्मय वाटला. तथापि मोठ्या गंभीरपणे तो म्हणाला, मित्रा, देवाची गती विचित्र आहे. माझ्या अफाट संपत्तीचा इतक्या लवकर नाश होईल असे मला स्वप्नांतही वाटले नव्हते. परंतु आज मी कवडीला महाग होऊन या ठिकाणी चालत आलो आहे. माझ्या स्त्रीलाही मी बरोबर आणले आहे, पण तुम्हाला वाईट वाटेल म्हणून तिला धर्मशाळेतच ठेवून आलो आहे. पिलिय म्हणाला, पण तुम्हाला उतरण्याला जागा मिळाली की नाही? जेवण वगैरे झाले आहे की नाही? आमच्या येथे सध्या फार अडचण आहे, तेव्हा मला तुमची सोय करता याव्याची नाही. आणि तुम्हाला हेही समजले पाहिजे की येथे कोणी तुम्हाला आश्रय देईल असे मला वाटत नाही. बिचारा शंखश्रेष्ठी इतका ओशाळला की त्याच्या तोंडातून शब्द फुटेना. ज्याच्यावर एवढा मोठा उपकार करून फार वर्षे लोटली नाहीत, त्याच्याच तोंडून असे उद्गार निघावे हे पाहून तो अगदीच गोंधळून गेला. तथापि भूकेची पीडा फार कठीण आहे असे म्हणतात, ते काही खोटे नाही. त्याला भूक लागली होतीच, पण तेवढ्याने कदाचित त्याने याचना केली नसती. परंतु त्याची साध्वी स्त्री उपाशी होती व तिची आठवण झाल्याबरोबर त्याचे चित्त थायावर येऊन तो पिलियाला म्हणाला, आम्हाला आपल्या घरी आश्रय मिळत नसला तरी हरकत नाही, पण आम्ही दोघेजणे आज सारा दिवस उपाशी आहोत. तेव्हा आमची दुसरी काही सोय लागेपर्यंत शिधासामग्रीची व्यवस्था होईल तर बरे. पिलियाच्या घरी त्याच दिवशी हजारो गाड्या भरून भात आले होते. भातातील फोल निराळे काढून ते पेवात भरून ठेवण्याचे काम चालले होते. तो आपल्या एका नोकराला हाक मारून म्हणाला, या माणसाला त्या फोलातून एक पायली भरून द्या. नोकराने त्याच्या आज्ञेप्रमाणे एक पायली फोल शंखश्रेष्ठीच्या पदरात टाकले. शंखश्रेष्ठी ते घेऊन मुकाट्याने धर्मशाळेकडे चालता झाला. त्याची बायको आपला पती मोठ्या थाटमाटाने परत येईल अशा मनोराजाने वाट पाहत राहिली होती. पण शंखश्रेष्ठीला पायीच परत आलेला पाहून तिला फार विषाद झाला. तरी त्याच्या पाठीवर गाठोडे पाहून तिला थोडेसे बरे वाटले. आज जेवणाचे साहित्य मिळण्याची पंचाईत राहिली नाही पाहून तिला थोडेसे बरे वाटले. बऱ्याच दिवसांनी सुग्रास अन्न खाऊ असे वाटून तिला बरीच हुशारी आली.
ती शंखश्रेष्ठीला म्हणाली, आर्यपुत्र, तुम्ही पायीच परत आला तेव्हा तुमच्या मित्राने तुमचा योग्य सन्मान केला नसावा किंवा त्याची तुमची भेट तरी झाली नसावी. काही असो, आपणाला आज शिधासामग्री तरी यथास्थित मिळाली पाहिजे असे या तुमच्या गाठोड्यावरून सहज अनुमान करिता येते. शंखश्रेष्ठी म्हणाला, भद्रे, हे गांठोडे फोलाचे आहे. श्रेष्ठीने माझे प्रत्युपकार 4 शेर फोल देऊन फेडले आहेत. त्याने पुन्हा आपल्या घरी येऊ नये असे बजावून सांगितले आहे. आता आम्हाला या शहरात मजुरीवर निर्वाह करावा लागेल असे वाटते. ती म्हणाली, मजुरी करण्याला मला लाज किंवा भीती वाटत नाही, परंतु त्या कृतघ्न माणसाकडून तुम्ही एक पायली फोल घेऊन आला याची मला फार चीड येते. हे फोल नेऊन पुन्हा त्याच्या स्वाधीन करा. असे बोलून तिने ते गाठोडे नव्याच्या अंगावर टाकले. तेव्हा शंखश्रेष्ठी शांतपणे म्हणाला, भद्रे, अशी रागावू नकोस. तुझ्या इतकीच मला त्या दृष्ट पिलियाची चीड आली, परंतु त्याने दिलेल्या फोलाचा मी स्वीकार केला नसता तर माझे वर्तन सभ्यपणाचे ठरले नसते व त्या योगे त्याच्याकडून जसा मैत्रीचा भेद झाला तसाच तो माझ्याकडूनही झाला असता. म्हणून निरुपायास्तव हे फोलाचे गाठोडे मला येथवर आणावे लागले. नीच पिलियाच्या अत्यंत कृतघ्नपणानेही आपल्या नव्याच्या शांतीचा भंग झाला नाही हे पाहून त्या साध्वी स्त्रीला रडू आले. तिचा शोक इतका अनावर झाला की तिचा रुदन स्वर धर्मशाळेवरून जाणाऱ्या लोकांना सहज ऐकू येऊ लागला. शंखश्रेष्ठीने पिलियाला दिलेल्या दासांपैकी एक जण त्या मार्गाने चालला असता त्याने धर्मशाळेत कोणी स्त्री रडत आहे हे ऐकून काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी आत प्रवेश केला. आणि पाहतो तो आपली पूर्वीची मालकीण रडत असून मालक तिचे समाधान करीत आहे. हे पाहून तो म्हणाला, धनी साहेब, हा काय प्रकार आहे हे मला समजत नाही. आपण या ठिकाणी कसे आला व या उतारूंच्या धर्मशाळेत का उतरला? शंखश्रेष्ठीच्या पत्नीने त्याला इत्थंभूत वर्तमान सांगितले. तेव्हा त्या दासाला आपल्या जुन्या मालकाची फार दया आली व नव्या मालकाचा द्वेष आला. त्याने आपल्या ओळखीच्या काही गृहस्थांकडे जाऊन आपल्या जुन्या मालकावर आलेल्या प्रसंगाचे यथाभूत वर्णन केले आणि त्यासाठी त्याने थोडीभूत मदत मिळविली व त्याच धर्मशाळेत काही दिवस त्याची व त्याच्या पत्नीची जेवणा खाण्याची कशीबशी व्यवस्था लावून दिली. पुढे घरी जाऊन शंखश्रेष्ठीने पिलियाला दिलेल्या सर्व दासांना त्याने हे वर्तमान कळविले व त्यांच्या सहाय्याने एक मोठा कट उभारला. पिलियश्रेष्ठीचे फार उपयोगी नोकर म्हटले म्हणजे शंखश्रेष्ठीकडून मिळालेले हे दासच होते. त्यांच्या स्वामी भक्तीनेच पिलियाची सर्व कर्मे यथासांग चालली होती हे त्या दासांना माहीत होते. त्यांनी त्या दिवसांपासून पिलियश्रेष्ठीचे काम करण्याचे सोडून दिले व इतरांनाही काम करण्याची मनाई केली. पिलियाने हे वर्तमान ऐकून त्याच्यावर काठीचा प्रयोग करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्या सर्वांनी एकदम वाराणसीच्या राजाकडे जाऊन आपली फिर्याद दाखल केली. या फिर्यादीत पिलियाचा कृतघ्नपणा राजाला पूर्णपणे दिसून आला. शंखश्रेष्ठीची व त्याच्या पत्नीची साक्ष घेण्यात आली, त्याप्रमाणे इतर नोकरांचीही या बाबतीत साक्ष झाली. राजा सर्व प्रकार ऐकून घेऊन पिलियाला म्हणाला, आजपर्यंत मी तुला मोठा प्रामाणिक माणूस समजत होतो, परंतु तुझा प्रामाणिकपणा वरपांगी आहे असे या खटल्यामुळे दिसून येत आहे. आता तुला विचारतो की तुझ्यावर प्रसंग आला तेव्हा तू या शंखश्रेष्ठीकडून त्यांची अर्धी संपत्ती घेऊन आलास की नाहीस? पिलियाने ही गोष्ट कबूल केली. तेव्हा राजा म्हणाला, मग त्याची प्रत्युपकृती एक पायली फोलाने होईल असे तुला वाटले काय? तू आमच्याकडून मिळालेल्या मानाला सर्वथैव अपात्र आहेस. तेव्हा तुझी सर्व संपत्ती शंखश्रेष्ठीला देण्याचा हुकूम देतो. त्यावर शंखश्रेष्ठी म्हणाला, महाराज, याने जरी मला अत्यंत वाईट रीतीने वागविले तथापि त्याच्या संपत्तीचा मी अभिलाष धरीत नाही. केवळ मी दिलेली धनदौलत आणि दासीदास त्याने परत करावे म्हणजे झाले. राजाने ताबडतोब शंखश्रेष्ठीची मागणी अंमलात आणण्यास लावली. ती सर्व दौलत घेऊन शंखश्रेष्ठी राजगृहाला गेला. पिलियश्रेष्ठीजवळ अद्यापि पुष्कळ धनदौलत शिल्लक होती, पण कीर्ती मात्र समूळ नष्ट झाली होती. आणि मरण का लोकींच दुष्कीर्ती जे, या कविवचनाप्रमाणे त्याला मरणापेक्षा जीवितच अधिक कंटाळवाणे वाटत होते.